नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आजचा विषय आहे जो अनेक आया विचारतात की बाळाला 6 महिने तर तुम्ही सांगितलंय फक्त स्तनपान द्यायचं म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग, पण 6 महिन्यानंतर बाळाला नक्की काय द्यायचं, कशा प्रकारे खायला घालायचं, केव्हा घालायचं, किती वेळा खायला घालायचं आणि कोणत्या फॉर्ममध्ये खायला द्यायचं, याविषयीचा एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. चला तर मग सुरू करूया. आता हे पदार्थ देत असताना आपल्याला 4 रूल्स फॉलो करायचे आहेत. पहिला रूल म्हणजे बाळाला एखादा पदार्थ आपण इंट्रोड्यूस केला तर किमान 2 ते 3 दिवस, शक्यतो 1 आठवडा तोच पदार्थ कंटिन्यू द्यायचा आहे. याचं कारण असं की बाळाला जर त्या पदार्थाची ॲलर्जी असेल तर आपल्याला लवकर समजून येईल. दुसरी गोष्ट, बाळाला राईस वॉटर किंवा दाल वॉटर द्यायचं नाही, कारण की त्याच्यामुळे पोषण न मिळता बाळाचं फक्त पोट भरलं जातं. तिसरा नियम म्हणजे बाळाला शुगर आणि सॉल्ट म्हणजे मीठ आणि साखर हे पदार्थ अजिबात वापरायचे नाहीत. अगदी 2 वर्षापर्यंत अमेरिकन अकॅडमी पीडियाट्रिक्स असू दे किंवा WHO असू दे, यांचे स्ट्रॉंग रेकमेंडेशन्स आहेत की पहिल्या 2 वर्षांमध्ये बाळाला शुगर किंवा सॉल्ट कोणत्याही प्रकारे द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल का? कारण शुगर दिलं तर बाळाला डेंटल केरीज यासारख्या गोष्टी तर होतातच, पण बाळाची जीभ ह्या गोड पदार्थांसाठी टेस्ट डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे बाळ इतर पदार्थांची चव घ्यायला नको म्हणतं. सेम तसंच सॉल्टच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाळाला हेल्दी डाएट देण्यापासून खूप प्रॉब्लेम येतात आणि शिवाय सॉल्ट बाळाच्या इमॅच्युअर किंवा नाजूक किडनींवरतीही अपाय करतं. त्यामुळे पहिल्या 2 वर्षांमध्ये बाळाला शुगर किंवा सॉल्ट अजिबात द्यायचं नाही. चौथा नियम म्हणजे बाळाला आपण जे वेगवेगळ्या प्युरीज बनवतो त्याच्यामध्ये किंवा मॅश करून वेगवेगळे पदार्थ बनवतो, यामध्ये शक्यतो बॉइल्ड वॉटर वापरा, म्हणजेच उकळलेलं पाणी वापरा. याच्याऐवजी तुम्हाला अजून एनरिच करायचं असेल तर स्वतःचं ब्रेस्ट फीड जे मिल्क आहे, ब्रेस्ट मिल्क, तेही वापरू शकता किंवा जर तुम्ही फॉर्म्युला फीड वापरत असाल तर फॉर्म्युला मिल्कपासूनही त्या प्युरीज किंवा ते मॅश जे पदार्थ आहेत ते बनवू शकता. तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर नक्की तुमची सॉलिड्सची बाळाची ही जर्नी अगदी चांगली होईल. नक्की या गोष्टी फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.